खूप लांबचा पल्ला तुम्ही गाठलेला आहे। आता फक्त शेवटचे 11 आठवडे उरलेले आहेत। 7व्या महिन्यात तुम्ही आहात। मागच्या आठवड्यात मी तुम्हाला सांगितलं की बेबीच्या किक्सवर तुम्ही लक्ष द्या। आशा करते तुम्ही त्या किक्सवर लक्ष देत असाल। दिवसातून 1 ते 2 वेळा तरी 1 ते 2 तास तुमच्या बेबीच्या किक्सवर तुम्ही लक्ष द्या। बेबीला बाळाला ऑलरेडी तुमच्या गर्भाशयात आता जागा कमी पडतीये, परंतु तरीसुद्धा तुम्ही तुमचं जे सिंक आहे बाळाशी ते मेंटेन ठेवा। बेबीच्या किक्स आणि या सगळ्या गोष्टी हालचाली याच्यावर छान लक्ष ठेवा। या आठवड्यात नवीन काय डेव्हलपमेंट आहे सांगू? तुमचं बेबी आता छान स्माईल करायला लागले। म्हणजे ते जेव्हा झोपलेलं असेल तेव्हा सुद्धा ते आता छान स्माईल करायला लागलेलं आहे। त्याच्या उचक्या आता चालू झालेल्या आहे। तुम्हाला याने खूप अनकम्फर्टेबल होणार नाही। थोडंसं माइल्ड हिकअप किंवा माइल्ड मूवमेंट तुम्हाला जाणवेल, पण याने तुम्हाला बिलकुल अनकम्फर्टेबल वाटणार नाही। तुमचं पोट आता अधूनमधून कधी हार्ड वाटेल, कधी सॉफ्ट वाटेल, कारण ते जेव्हा ताणतं, ते जेव्हा छान स्ट्रेचिंग करतं त्यावेळेला हे सगळं आता तुम्हाला फील होणार आहे आणि छान याची मजा तुम्ही घेऊ शकणार आहात। कारण काही दिवसांनी या सगळ्या हालचाली थोड्या कमी जाणवणार आहेत। आता तुमचा नेहमीचा प्रश्न 29वा आठवडा म्हणजे कितवा महिना? 7व्या महिन्यात तुम्ही आहात। फक्त 2 महिने आता राहिलेले आहेत। आता तुमची नेहमीची क्युरिओसिटी, बाळ किती मोठं झालं आहे, केवढं ते असेल, त्याची उंची वजन काय? आता याची उंची साधारण 39 ते 41 सेंटीमीटर झाली आहे आणि वजन साधारण 1100 ग्रॅम 1 किलोच्या पुढं गेलेलं आहे। आता पूर्वी त्याची स्किन जी सुरकुतलेली होती त्याच्यामध्ये छान फॅट जमा झालेला आहे। हे फॅट टेम्परेचर रेग्युलेशनसाठी देखील मदत करतं, शरीराचं तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत करतं आणि पुढे जाऊन हेच एनर्जी सर्विंग देखील करणार आहे बाळाला। आता त्याचे किक्स, पंचेस हे रिदमिक झालेत। म्हणजे तुम्ही छानसं चॉकलेट खाल्लं, एखादं ब्राऊन चॉकलेट खाल्लं की अर्ध्या तासात तुम्हाला किक्स जाणवणार आहेत, किंवा अगदी बाहेरचा कुठला स्टिम्युलस, बाहेरचा आवाज, बाहेर तुम्ही केलेलं टॅपिंग, या सगळ्याला देखील तुम्हाला रिस्पॉन्स आता एक्सपेक्ट तुम्ही करू शकता, मिळू शकतो।